नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आलो आहे हमरापूरला। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण हमरापूरला यायचं मन झालं, तर तुमच्यासाठीच खास स्पेशली व्हिडिओ बनवण्यासाठी। तर मित्रांनो, 2024चे जेवढे पण गणपतीचे जे पण आहे न्यू लुक आणि पॅटर्न गणपती मूर्तीचे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे। आणि मूर्त्या कशा बनवतात ते तर दाखवणारच आहे मी, फक्त व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा। तर मित्रांनो, आपण लाईनचे सगळे कारखाने बघणार आहोत जे पण आहे फेमस आणि तुम्हाला डिटेल पण भेटेल। तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये पण त्यांची डिटेल मी तुम्हाला शो करील आणि तुम्ही मग कॉन्टॅक्ट करू शकता। तर अगर काय म्हणजे तुम्हाला अगर काय ॲडव्हान्स काय असं विचारायचं असेल तर तुम्ही कॉमेंट करून पण विचारू शकता। तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, तुम्हालाही यायचं असेल हमरापूरला तर तुम्ही स्टेशनवरून तुम्ही राईट मारा फाटकच्या इथून, तर तुम्हाला हे म्हणजे हे रूट लागेल। मग इथून लाईनचे कारखाने छोटे ते घेऊन मोठे ते घेऊन पूर्ण गणपती बनवेपर्यंत पूर्ण दिसेल तुम्हाला। कारखाने दिसायचे चालू झालेत, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, स्टार्टिंग झालेली आहे, कारखाने बघू शकता। तर मित्रांनो, हा एक कारखाना आहे बलाल आर्ट्स म्हणून, बघू शकता तुम्ही। आता आपण आतमध्ये चाललो आहे, बलाल आर्ट्स। तुम्ही इथं बघू शकता, इथं 1 फूट ते घेऊन सगळ्या फूटच्या मूर्त्या आहेत, एकदम मस्त मस्त न्यू पॅटर्न। वाव, न्यू पॅटर्न बघू शकता तुम्ही लोक। आरशामुळे ते ॲक्च्युली नीट दिसत नाही। आता इथे शंकराचं रूप दिलेलं बघू शकता तुम्ही लोक। वाव, एकदम मस्त मस्त मूर्त्या आहेत आणि इथं खाली थोड्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत, बघू शकता तुम्ही लोक। मित्रांनो, सगळ्यात मोठी आणि जास्त वेट असलेली मूर्ती आहे या स्टुडिओमध्ये। भारी भारी पॅटर्न आणि कलर दिलेला आहे, एक नंबर, बघू शकता तुम्ही लोक। आणि हे सगळ्या छोट्या छोट्या मूर्त्या जे पॅकिंग करून ठेवल्या, यांच्या आय थिंक जरा फिनिशिंग टचअप, फायनल टचअप बाकी आहे। इथं सगळे ठेवलेले आहेत। इथं पण छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, बघू शकता। तर मित्रांनो, हे एक हर्ष आर्ट म्हणून आहे।
तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकतात कामं चालू आहेत. आता फक्त कलरिंग अँड जॉईनिंग बाकी आहे. कलर बिलर ते दादा आहे ते म्हणजे त्यांचं चालू आहे फिनिशिंग आणि ऑल दॅट. तर आता एवढ्या मूर्त्यांना कलर करायचं आहे असं आहे. आणि जे रेडी आहेत ते मोजके मूर्ती आहेत बघू शकता तुम्ही लोक. ही मूर्ती मला आवडली. ह्याच्यामधून लुक एक नंबर आहे, कलर पण एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह. तर मित्रांनो आता हे कारखाने सुरेखा आर्ट म्हणून आम्ही इथं आलो आहे. तर त्याच्या तुम्हाला लुक दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं रेडीमेड म्हणजे रेडी झालेल्या आहेत मूर्त्या. तुम्ही एक एक पॅटर्न बघू शकतात. हे एक फुटाची मूर्ती आहे आणि हे आय थिंक 1.5 फुटाची आहे. 1.5 या 2 फुटाचे. ते काका ॲक्च्युली तिथे तर विचारू नाही शकत. ॲक्च्युली 2 फुटाचे असेल. पॅटर्न बघू शकता. वाव, हा पॅटर्न एक नंबर आहे. इथं पण हे मस्त मस्त पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता. वाव, आय थिंक 1.5 या 2 फुट 1.5 फुटाची असेल शायद. हा सगळी एक नंबर मूर्त्या आहेत मित्रांनो. म्हणजे एक पॅटर्न तुम्ही बघू शकतात. इथं 100पेक्षा एवढे पॅटर्न आहेत इथं. एक नंबर आहे. आता थोड्या वेळाने आपण कारखाने पण बघूया. सुरेखा आर्ट्सचा कारखाना पण आहे. थोड्यात ते पण दाखवतो तुम्हाला कारखाना त्यांच्या. तर मित्रांनो सुरेखा आर्ट्सचा कारखाना. इथं सगळे कामं चालू आहे बघू शकता. मोठ्या कारखान्यात गेलते का? ते सगळे छोटे छोटे होतेत ना, तिथून आलो आम्ही. ना तिकडे एकदम मोठा आहे बघितलं. सुरेखा आर्ट्सचाच आहे. सुरेखा आर्ट्स.
तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही कलरिंग झालेली आहे, बाकीचे कामं बाकी आहे. पाठवतो लिंक. कॉल बिल येतील तर बोला. मित्रांनो एक नंबर पॅटर्न आहे यार, एक नंबर लुक आहे. कामं बाकी आहेत. हे शाडूच्या मातीचे आहे का? POPचे आहे ना? ओके. हे सगळं बघू शकता तुम्ही. हे किती फीटचं आहे? 5. ही 5 फीटची मूर्ती आहे. इथं मूर्त्या रेडी होतात ते. याला जॉईनिंग हे सगळं बाकी आहे. ही आत्ताच काढली ना मूर्ती? याला अजून जॉईनिंग आणि बरंच काय करायचं बाकी आहे.